नमस्कार मंडळी. तर आज ना माझी साडी घालायची बिलकुल इच्छा नव्हती, कारण खूप दिवसापासून मी ड्रेस घातलेला नव्हता. म्हणून म्हटलं आज हाच ट्राय करावा थोड्या वेळेसाठी. आणि इथे ना मी पूर्ण घरातली कामं आवरून घेतली आणि त्यानंतर पूजा वगैरे केली, आरती केली. तर कापूर होताच आणि मुलांनाही हा सवय नक्की पाहिजे की देवाजवळ नमस्कार करणे आणि कापूर वगैरे घेणे. म्हणजे या सवयी थोडं असल्या ना की आपल्या मनाला सुद्धा शांत आणि थोडं छान प्रसन्न वाटतं आणि त्यांच्या मनाला पण इथे सायंकाळी झाले असं की मला जायचं होतं अंबादेवीमध्ये. यांना फोन केला तर हे कामामध्ये बिझी होते. आता इतके दिवस निघून गेले होते, मग जायचं कधी. मग शेवटी मी रेडी झाली होती आणि अचानकच ते आले होते. पण त्यांनी ते कामासाठी आले होते लॅपटॉप घ्यायला. पण आम्हाला त्यांनी जाताना सोडून दिलं दोघींना. आम्ही दोघीच गेलेलो होतो दर्शन करायसाठी, कारण दरवर्षी मी दर्शन करायला जाते अंबादेवीचं. पण यावर्षी गेली माझ्या मनाला योग्य वाटत. अंबादेवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर एकविरा मातेचं दर्शन घेतलं. तिथे ना व्हिडिओ काढणं बिलकुल अवेलेबल म्हणजे अलाउड नव्हतं. मी शेवटी ते काढला गुपचूप आणि इकडे आली. तर इथला गाभारा जो बघितला ना, म्हणजे इतकं छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी. ते लायटिंग वगैरे खूपच प्रसन्न वाटत होतं. खूप गर्दी होती, कारण तर 2च दिवस राहिलेले होते, नवरात्रासाठी संपणार होतं. आणि इथे ना अमूल्यसुद्धा मस्त अशी राहिली होती. मला ना तिने कडेवर घे असं म्हटलं नाही. मी फोटो काढायसाठी तिला घेतलेलं होतं, पण ती पाळदळच आली आणि छान वाटलं, कारण खूप लांब यावं लागतं मंदिरामध्ये येण्यासाठी. इथे हळद कुंकू घेतलेलं होतं, कारण कोणत्याही यात्रेमध्ये जर गेलो ना तर हळद कुंकू घरी न्याव असं म्हटलं जाते. त्यानंतर मग मला मुलासाठी थोडे कपडे घ्यायचे होते, तर ते बघायला गेली. तर थोडं आवडलं होतं, पण ते थोडं साईजनं खूप मोठं होतं, त्यामुळे ते राहू दिलं. त्यानंतर मग मी ती साडी बघितली, कारण मला साडी घ्यायची होती. ती फायनली ही साडी मी कन्फर्म केलेली होती. त्यानंतर मी घरी आली. बाय.